हॅलो यूट्यूब फॅमिली. मित्रांनो, समाजात आपल्याला स्त्रियांची अनेक रूपे बघायला मिळतात. कधी मुलगी, कधी आई, कधी बहीण, तर कधी बायको, तर कधी आजी. वेगवेगळ्या रूपात अनेक भूमिकेत आपण पाहत असतो. सहनशीलता, त्याग, समर्पण आणि प्रेम ही वृत्ती मुळातच स्त्रियांमध्ये बघायला मिळते. आज आपण अशीच एका स्त्रीची कहाणी बघणार आहोत. अशी एक स्त्री जिने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक संकटावर मात करून ते सत्यात उतरवले. ते स्वप्न होते आई होण्याचे. ही कथा ऐकून तुम्हाला सुद्धा अश्रू अनावर होतील. एका शहरात एक दाम्पत्य राहत होते. अनेक वर्ष लग्नाला होतात, पण त्यांना मूल काही होत नाही. त्यांना आई बाबा व्हायचे होते. अनेक वेगवेगळे उपाय करतात, डॉक्टरांचे सल्ले सुद्धा घेतात, औषधोपचार करतात, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. तरी सुद्धा ते दोघे हार मानत नाहीत, आपले प्रयत्न सोडत नाहीत आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते. ते दोघे आई बाबा होणार आहेत हे त्यांना समजते. त्या दोघांचा आनंद तर गगनात मावत नाही. परंतु त्या होणाऱ्या आईच्या अंडाशयावर एक मोठा ट्यूमर असतो. तो गर्भधारणेनंतर हळूहळू वितळू लागला आणि सर्व काही व्यवस्थित होत होते. बाळाची वाढ सुद्धा चांगली होत असल्याची डॉक्टर रिपोर्ट बघून सांगतात. बघता बघता 9 महिने संपतात आणि प्रसूतीची वेळ जवळ येते. तिला प्रसूती करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जातात. तिचा नवराही त्यावेळी तिच्या सोबतच असतो. डॉक्टरांनी सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला. प्रसूती होते आणि बाळ जन्माला येते. डॉक्टर त्या बाळाला तिच्या जवळ नेतात, तिला दाखवतात. बाळाला ती डोळे भरून बाळाला बघते. परंतु अचानक तिची तब्येत बिघडते. तिला काय होतंय हे तिला समजतच नाही. ती बाळाला डोळे भरून बघते आणि आपले प्राण सोडते. ते दृश्य बघून असे वाटले की हा दिवस कसा साजरा करायचा, कारण इकडे नाजूक जीवाला जन्म देऊन ती आई या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेली होती. हे सर्व पाहून त्या रुग्णालयातील डॉक्टरांना देखील रडू आवरत नाही, कारण ते डॉक्टर रोज प्रसूती करतेवेळी देवाकडे साकडं घालत की बाळ आणि बाळाची आई या दोघांनाही सुखरूप या जगात जन्म घेऊ दे. मात्र आज काही भलतेच घडले होते. हे पाहून त्या डॉक्टरांना अश्रू अनावर झाले होते आणि त्या बाळाला आईच्या हातावर ठेवतात. ते दृश्य खूप रडवणारे होते. मित्रांनो, असे दुःख कोणाच्याच वाट्याला येऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर ही छोटीशी स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.